आहे कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून 2 दिवसांमध्ये आणखी 10 मोबाईल जप्त करण्यात आले। कळंबा कारागृहामध्ये राबवण्यात आलेल्या ऑपरेशन कोल्हापूर क्लीन मोहिमेमध्ये पुन्हा एकदा हे मोबाईल सापडलेले आहेत। कारागृह अधीक्षक विवेक झेंडे यांनी कळंबा कारागृहाची झाडाझडती घेतलेली आहे। गेल्याच आठवड्यामध्ये यामध्ये 75 मोबाईल सापडलेले होते आणि त्यामुळे आता तुरुंग प्रशासन सतर्क झालेलं आहे। तर कोल्हापुरातील तुरुंगामधून आणखी 10 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। तर 2 दिवसाच्या कारवाईमध्ये सुद्धा 10 मोबाईल सापडलेले आहेत आणि त्यामुळे आता तुरुंग प्रशासन आता अलर्ट झालेलं आहे, सतर्क झालेलं आहे। कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून 2 दिवसांमध्ये आणखी 10 मोबाईल्स कैद्यांकडून जप्त करण्यात आलेत। कळंबा कारागृहामध्ये राबवण्यात आलेल्या ऑपरेशन कोल्हापूर क्लीन मोहिमेअंतर्गत हे मोबाईल सापडलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, काय अधिकचे अपडेट्स आहेत? साधारण गेल्या 8 दिवसांपासून कळंबा कारागृहाची झाडाझडती सुरू झालेली आहे। कारण गेल्या आठवड्यामध्ये 75हून अधिक मोबाईल या कारागृहात कैद्यांकडे सापडले होते। आता पुन्हा प्रभारी कारागृह अधीक्षक विवेक झेंडे यांनी ही ऑपरेशन कोल्हापूर क्लीन मोहीम राबवलेली आहे आणि यामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये पुन्हा 10 मोबाईल सापडलेले आहेत। कारागृहातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा समन्वयाअभावी या बंदीजनांनी याचा गैरफायदा घेतला आणि मोठ्या प्रमाणामध्ये या कारागृहामध्ये मोबाईल आले होते। तर या पूर्ण कारागृहाची झाडाझडती घेतल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात मोबाईल आलेले आहेत। त्यामुळे आता प्रशासन अलर्ट मोडवर झालेलं आहे आणि ही मोहीम जी आहे ती अधिक तीव्र करण्यात आलेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।